नमस्कार मित्रांनो, जय मामा, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सकाळी सकाळी उठलो आणि गाडीला चावी लावून डायरेक्ट आलो गण्यादा त्यांच्या दुकानात. काय झालं तर घरातली म्हणाली केस लय वाढल्यात, जरा कापून येतात. मी म्हणलो ठीक आहे आणि आलो जरा केस कापून. खरं केस काय कापल्यागत वाटेना. तर गण्या भेटला, गण्याला विचारा म्हणलो. गण्या बी म्हणला केस काय कापल्यागत वाटेना. बरं असू दे घ्या, जरा मी केस कापलेले, लय कापायची नव्हतीत मला. तर भेटला ओमकारदा म्हणला चल पोवायला जायचा. मी बी घेतला टावेल आणि खणीत आलो आम्ही वरच्या पांजीच्या रस्त्याने डायरेक्ट पोवायला. तवर आपल्या मागणं आले सुयश पाटोळे पोवायला आणि गावातनं विशालदा पाटील आणि संकेतदा बी आलते आपल्यासोबत पोवायला. थोडा वेळ पोवलो घ्या आणि आलो डायरेक्ट ओमकारदा त्यांच्या गोट्यात. लय दिवसानं इथं आलतो भावानं, म्हणजे 1 वर्षानंतर इकडं आलतो. तवर आपल्याला दिसलं नारळाचं झाड, वरती दिसलेलं नारळ. विशालदा म्हणला मी बी बनतो डायरेक्ट स्पायडरमॅन आणि चढतो वरती. आणि चढल्यावरती नारळ काढायला थांबलो आणि डायरेक्ट मी घरात जाऊन काढली 4 व्हीलर. आणि 4 व्हीलर काढण्याचे कारण हे काय झालं तर आज जायचं होतं आपल्याला पुण्याला. लय दिवस झालं तर आपण 2 आठवडे थांबलेलो गावाला आणि बोलता पोचलो आपण तावडे हॉटेलच्या इथं. आणि तवर आलो, झोप काढली, जरा झोप काढली आणि डोळं उघडल्यावर बघितलं तर आलतं किनी वाटर. आणि गाडीत टाकायचं होता CNG म्हणून जरा थांबलो थोडा वेळ. आणि तवर पोचलो आपण कराडमध्ये बघा ह्यो ब्रिज बांधायचा चालू आहे बघा, कसला मोठा ब्रिज बांधला. आणि भर रस्त्यामध्ये हायवेवर बघा एंटरटेनमेंटसाठी बघा कसं नाचायला लागल्यात बघा हे मामा. तर भावांनो, आजचा मिनी व्लॉग मी इथंच संपवतो. बोला जय मामा, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.